महायुतीच्या महाविजयासाठी प्रदेश भाजप सरसावली. भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत महायुतीच्या प्रचाराचा मेगा प्लॅनिंग करण्यात आले. महाराष्ट्रात 45हून जास्त जागा जिंकण्यासाठी मोदी शहा योगींच्या सभांचं नियोजन करण्यात येते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यांचा कधी मंत्रिपदाचा शपथविधी होऊ शकतो विधान भुजबळांनी केलेले आहे. त्यावर जयंत पाटलांच्या पक्षांतराबाबत आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार अमोल कोल्हेंनी टोला लगावला. जेव्हा योद्धा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याची बदनामी केली जाते असं ते पिंपरीत बोलले. जळगावातून खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार नाही. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. तर मुलगी रोहिणी खडसे निवडणूक लढवणार नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नाही. जळगावच्या रावेर लोकसभेचं तिकीट रक्षा खडसे यांना मिळाल्यानं शिंदेगड समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील नाराज झालेत. आपण महायुतीला पाठिंबा दिला असला तरी वेळेवर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बीडमध्ये उमेदवार उतरवण्याचा निर्णय हा यशवंत सेनेनं घेतलाय. बीडमध्ये पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालाय. पंकजा मुंडेंनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही, खासदार फंडही दिला नाही असा आरोप या बैठकीमध्ये करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं यशवंत सेनेनं सांगितलंय. खासदार नवनीत राणा यांना भाजपनं वेटिंगवर ठेवल्यानं राणा दाम्पत्याची आता धाकधूक वाढली आहे आणि याविषयी आमदार रवी राणा यांना विचारलं असता लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर राणा आपला युवा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करतात की नवनीत राणा त्यांच्या पतीच्या पक्षातून बाहेर पडतात याकडे लक्ष लागले. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नसल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. साताऱ्यामध्ये त्यांचे समर्थक पोवई नाका इथल्या शिवतीर्थावर एकत्र आले. उदयनराजेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी त्यांनी लावली. तर भाजपनं उदयनराजेंचा वापर केल्याचा आरोप समर्थकांनी केला. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांची बैठक झाली. साताऱ्यातून भाजप महायुतीची उमेदवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर सातारा एपीएमसी बाजारपेठेतले पाचही मार्केटनी नरेंद्र पाटील यांना पाठिंबा दिलाय. खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा सांगलीचं तिकीट दिल्यानं भाजपचे जतचे आमदार माजी आमदार विलासराव जगताप आक्रमक झाले. संजय काका हे गद्दार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीला आपला विरोध असेल अशी स्पष्ट भूमिका जगतापांनी मांडली. तसंच संजय काका पाटलांबरोबर जयंत पाटील आणि विश्वजित कदमांची अंतर्गत हातमिळवणी आहे का असा सवाल त्यांनी केला. शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक त्यांच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात मेळावा पार पडला. निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं याचं नियोजन यामध्ये करण्यात आलं. विशेष म्हणजे एकीकडे मंडलिकांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मंडलिकांनाच तिकीट मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करतात. त्यामुळे या जागेबाबत आता उत्सुकता आहे. कोल्हापूर पाईपलाईन योजनेवरून खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांमध्ये चांगलीच जुंपली. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांची टॅगलाईन कामी येणार नाही, लोकांनीच त्यांचा कार्यक्रम करायचं ठरवलंय अशी टीका महाडिकांनी केली आणि त्यावर काय करायचं हे जनतेनंच ठरवलं असा पलटवार सतेज पाटील यांनी केला. आमदार रोहित पवार यांच्या भगिनी सई पवार यांनी इंदापूर तालुक्यामध्ये गाव संपर्क दौऱ्यांना हजेरी लावली. बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगू शकते आणि या पार्श्वभूमीवर सई पवार आता मैदानात उतरल्यात. तर घड्याळाला घरघर लागली असल्याचं यावेळी आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार म्हणाल्या. बारामतीमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली. सहयोग या निवासस्थानी सुनेत्रा पवारांनी त्यांचं स्वागत केलं. तर यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकरही या ठिकाणी उपस्थित होते. बारामतीमध्ये महायुतीचाच खासदार 100% नव्हे तर 1000% निवडून येणार असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी बारामतीत केला. शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याशी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी फडणवीस चर्चा करून मार्ग काढतील असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये सासवडच्या पालखीतळ सभास्थळ प्रवेशद्वारी तीनही संभाव्य उमेदवारांचं पोस्टर वॉर रंगलं.
अजित पवार जिथून प्रवेश करणार होते तिथे विजय शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावलेला होता आणि बाजूला सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांचा फ्लेक्स होता. आपण लोकसभा निवडणूक लढवावी जनभावना असल्याचं आमदार निलेश लंके म्हणाले. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या त्यांनी ही भूमिका मांडली. लोकसभा लढवावी जनतेची इच्छा असली तरी लोकांचा सूर जाणून घेऊन आपण निवडणुकीचा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. वर्ध्यातल्या निलेश कराळे यांनी मुंबईमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली. वर्ध्यात मवियाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण कसे विजयी होऊ शकतो याची सविस्तर माहिती त्यांनी दोन्ही नेत्यांना दिली. यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मुंबईत स्वतः उद्धव ठाकरेंनी हे जाहीर केलं. अरविंद सावंत यांना संसदेत पाठवायचं असल्याचं ठाकरे म्हणाले. मवियात जागा वाटपावरून कोणताही तिढा नाही अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. हॉटेल ट्रायडंटमध्ये मवियाची बैठक झाली. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप येत्या रविवारी मुंबई शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. प्रकाश आंबेडकरांसह इंडिया आघाडीचे नेते या सभेला उपस्थित राहतील असं पटोलेंनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे आणि वंचितला राज्यात 4 जागा दिल्यात. यावर प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा असं संजय राऊत म्हणाले. एमआयएम हा महाविकास आघाडीचा घटक नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटात आता प्रवेश केलाय. जालना जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि यावर तुम्ही चांगला निर्णय घेतल्यानं तुम्हाला धन्यवाद देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते गडचिरोलीचे भाजप खासदार अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अशोक नेते यांचं नाव नाही. अजून गडचिरोलीतील भाजपचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. तर मतदारसंघातल्या कामांसाठी भेट घेतल्याचं सांगत अशोक नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. परभणीत महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. मवियाच्या उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार यामध्ये एकमतानं करण्यात आला. भाजप नीतिमूल्य वेशीला टांगून साम दाम दंड भेदसह मैदानात उतरली आहे. त्यामुळे भाजप विरुद्धच्या या लढाईमध्ये पूर्ण ताकदीनंच उतरणार असल्याचं सांगण्यात आलं. चंद्रपूरमध्ये इंडिया आघाडीची लोकसभा क्षेत्र समन्वयासाठी बैठक झाली. काँग्रेस नेतृत्वानं दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार यावेळी घटक पक्षाने केला. सर्व शक्तीनिशी भाजपला पराभूत करू असा निर्धार यावेळी करण्यात आला. तर काही पक्षांनी स्थानिक उमेदवार असावा असा आग्रह धरल्याची माहिती आमदार सुभाष धोटे यांनी दिली. भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत 100च्या आत गुंडाळणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. लोकांना भाजपची हुकुमशाही मान्य नाही. हे हुकुमशाही आता संपणार आहे. मोदींचा रथ रोखणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर लगेचच पुण्यामध्ये कात्रजमध्ये फ्लेक्स लागले. कात्रज हा मनसेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहणार अशा आशय असलेले हे फ्लेक्स आहेत. तर मनसेचे पुणे शहर संघटक गणेश नाईकवाडे यांनी हे फ्लेक्स लावले. अजित पवारांनी मोक्का कारवाईतून कुणाला वाचवलं, कुणाला मोक्का लागला होता ते कळायला हवं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. गुरुवारी अजित पवारांनी नानाच्या एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईमधून वाचवलं आणि एकच वेळ वाचवा असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं अजित पवारांनी भर सभेत म्हटलेलं होतं आणि त्यावरून सुळेंनी काल हा सवाल उपस्थित केलाय. पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या दगडफेक आणि गोळीबार प्रकरणात राहुल पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाटील यांच्यासह 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मध्यधुंद चालक एसटी बस चालवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या पुसदहून जळगावला जाणारी एसटी बस वाशिमच्या मालेगावमध्ये आली असता हा प्रकार उघड झाला. प्रवाशांना समजताच त्यांनी बस थांबवली. पोलिसांनी चालकाला पोलीस ठाण्यात आणलं आणि 50 प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.